लोक खाण्यापिण्यात पनीरचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. पनीर कच्चंही खाल्लं जाऊ शकतं. शाकाहारी लोकांसाठी ते कॅल्शियम आणि प्रथिनांचा एक चांगला स्रोत मानलं जातं. आजकाल बाजारात मिळणाऱ्या पनीरमध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या वारंवार येत आहेत. अनेक ठिकाणी बनावट पनीर तयार करण्यासाठी कृत्रिम दूध, स्टार्च आणि हानिकारक रसायनांचा वापर केला जातो. भेसळयुक्त पनीर आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे ते खरेदी करण्यापूर्वी किंवा वापरण्यापूर्वी त्याची शुद्धता तपासणे अत्यंत महत्त्वाचं आहे. काही सोप्या घरगुती पद्धती वापरून तुम्ही काही मिनिटातच अस्सल आणि भेसळयुक्त पनीर ओळखू शकता. पहिली पद्धत म्हणजे पनीर हाताने मळून घ्या. अस्सल पनीर मऊ असतं आणि दाबल्यावर सहज तुटतं. तर भेसळयुक्त किंवा कृत्रिम पनीर अधिक रबरासारखं वाटतं. जर पनीर दाबल्यावर ताणलं जात असेल किंवा खूप कडक वाटत असेल तर त्यात भेसळ असू शकते. दुसरी पद्धत म्हणजे गरम पाण्याचा वापर करणं. पनीरचा एक छोटा तुकडा कोमट पाण्यामध्ये टाका आणि काही मिनिटांनंतर त्यात आयोडीन टिंक्चरचे काही थेंब टाका. जर पनीरचा रंग निळा होऊ लागला तर त्यात स्टार्च मिसळलेला आहे. शुद्ध पनीरचा रंग कधीही बदलत नाही. पनीरमधील भेसळयुक्त स्टार्च ओळखण्यासाठी ही पद्धत खूप प्रभावी मानली जाते. तिसरी पद्धत म्हणजे पनीरचा सुगंध आणि चवीशी संबंधित आहे. अस्सल पनीरला दुधाचा सौम्य नैसर्गिक सुगंध असतो आणि किंचित गोड चव असते. बनावट पनीरला रासायनिक पदार्थांसारखा वास येऊ शकतो किंवा खाल्ल्यानंतर विचित्र चव येऊ शकते. जर तुमच्या तोंडात साबणासारखी चव येत असेल तर ते खाणं टाळा. चौथी युक्ती म्हणजे उकळून तपासणे. पाण्यात उकळल्यानंतर पनीर खूप कडक किंवा रबरासारखं झालं तर ते कृत्रिम पनीरचं लक्षण असू शकतं. अस्सल पनीर उकळल्यानंतरही मऊ राहतं. या व्यतिरिक्त पनीरचा रंग तपासणंही महत्वाचं आहे. जास्तच पांढरं पनीर हे रासायनिक किंवा डिटर्जंटच्या भेसळीचं लक्षण आहे. नेहमी विश्वासार्ह दुकानातून किंवा डेअरीमधूनच पनीर खरेदी करा. खुल्या बाजारात विकलं जाणारं स्वस्त पनीर टाळा, कारण त्यात भेसळ असण्याची शक्यता जास्त असते. शक्य असल्यास घरी बनवलेलं ताजं पनीर वापरा. काही खबरदारी घेतल्यास तुम्ही आणि तुमचं कुटुंब भेसळयुक्त पनीर आणि हानिकारक रसायनांपासून सुरक्षित राहू शकता.